नमस्कार मित्रांनो, विराट करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला भागीदारी म्हणजेच काय? पार्टनरशिप आपण इथे घेणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, दिवस 16 आहे आपला आणि जवळपास आपण 8 ते 9 चॅप्टर इथं कंप्लीट केले. ठीक आहे. तर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर काय करायचं सगळ्यात पहिले मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कारण की आपण पूर्ण बेसिक पासून इथे मॅथ कव्हर करतोय. पूर्ण बेसिक पासून आणि पूर्ण सिलेबस इथे बेसिक पासून तुमचा क्लिअर होणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तयारी खूप आधी सुरू झालेली आहे. जर तुम्ही आतापासून करताय तर जास्त वेळ गेलेली नाहीये. तुम्ही अजूनही तयारी लावली आहे तर परीक्षेच्या आधी तरी तुमचं सिलेबस पूर्ण होऊन तुमचे मॉक टेस्ट तरी देणं चालू होतील. ठीक आहे. त्याआधी काय करायचं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. लक्षात ठेवा यावेळेस प्रण घ्या की यावेळेस कथेसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी. एवढा हा प्रण घ्या तुम्ही. नक्कीच सक्सेस तुम्हाला मिळेल. कारण की जसे ज्या प्रकारे तुम्ही ग्राउंडसाठी मेहनत घेताय, तेवढीच तुम्ही जरा पेपरसाठी घेतली, तर तेवढाच फायद्यात राहाल. कारण की कट ऑफ तुमचा पेपर डिसाईड करणार आहे. ठीक आहे मित्रांनो. चला. तर अजून एक तुमच्यासाठी नोटिफिकेशन आहे. ते म्हणजे येणाऱ्या 15 तारखेला किती? 15 तारखेला 15 एप्रिल त्या तारखेपासून तुमचे रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म चालू होणार आहेत. ठीक आहे. कोणत्या रेल्वे पोलीस भरतीचे? यावरचं एक डिटेल्स लेक्चर आपण घेतलेलं आहे की नेमकी रेल्वे पोलीस भरतीला सिलेबस काय असतो? कोणत्या पेपरची तयारी करावी लागते? कोणते सब्जेक्ट असतात? किती मार्क्सचा असतो? किती ग्राउंड असतं? याचा पूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेतलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला लेक्चरच्या सगळ्यात शेवटी मिळून जाईल. नाहीतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. तर तुम्ही विराट करिअर अकॅडमी असं YouTubeला सर्च करू शकता. तिथे तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस आणि रेल्वे पोलीस यांच्या सोबत तयारी कशी करू शकता तुम्ही महाराष्ट्र पोलीस सोबत रेल्वे पोलीस भरतीची तयारी आणि त्याचे बेनिफिट काय होतील तुम्हाला, सगळं आपण या लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे. तर अवश्य या लेक्चरला एकदा भेट द्या आणि नक्कीच तुम्हाला फायदा होईल. एकदा लेक्चर बघूनच घ्या. ठीक आहे. हळूहळू आपण सरळ चॅप्टरकडे वेळ नाही घालवत. तुम्हाला माहीतच आहे आपण इथे कोणत्याही प्रकारचा टाईमपास करत नाही. आपल्याला मेन मोटिव्ह काय आहे आपला? विद्यार्थ्यांकडे सिलेबस लवकरात लवकर पूर्ण करून देणे आणि लवकरात लवकर तुमचे टेस्ट पेपर चालू करून तुम्हाला रेडी करणे. ठीक आहे. सोबतच आपण थोडासा बुद्धिमत्ताचे लेक्चर स्टॉप केले आहेत कारण की मॅथ सेक्शन सगळं वीक आहे विद्यार्थ्यांचा. त्यामुळे आपण मॅथला फोकस करतोय. लवकरच आपण बुद्धिमत्तेचे सुद्धा लेक्चर कंटिन्यू करू. तो थोडा सिलेबस इकडे वर्थ आहे. तो आधी कंप्लीट करू. ठीक आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, इम्पॉर्टंट सेशन आहे. मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. काय सांगा तुम्ही सगळे मित्र सोबतच यावर्षी महाराष्ट्र पोलीस म्हणून लागत असाल. त्यासाठी काय करावं लागेल मित्रांमध्ये शेअर करा. सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. जे काही नवीन विद्यार्थी येतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. कारण की रोज येणाऱ्या लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळत जातील. ठीक आहे. चला तर सोडवूया आपण पहिला प्रश्न. पण त्याआधी लक्षात घ्या, ॲक्चुअली भागीदारी चॅप्टर आहे कोणत्या बेसवर? मित्रांनो, आपण याआधी गुणोत्तर प्रमाण हे चॅप्टर बघितलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला गुणोत्तर कसे काढायचे आणि प्रमाण कसे काढायचे हे शिकवलं होतं. या आधीचं लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर ते नक्कीच बघून घ्या. म्हणजे तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाणचा कसा इथे वापर होतो म्हणजे असं समजा त्याचा समोरचा हा सब पॉईंट आहे. कारण की गुणोत्तर, प्रमाण आणि भागीदारी हे एकाच पार्ट्यातले आहेत. त्याच्यानुसारच आपण त्याच टेक्निकने या प्रश्नांची उत्तरे सोडवणार आहोत. तर ते प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे. प्रश्न काय म्हणतो बघा. संपतरावांनी एक गाय, एक म्हैस, एक बैल 9,500 रुपयांना खरेदी केला. त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4,6,6,9 आहे. तर म्हशीची किंमत किती? बघा इथे प्रमाणामध्ये दिलेलं आहे की गाय किती रुपयाची आहे, म्हैस किती पडली आणि बैल कितीला. यांचे टोटल दिलेले 9,500. ठीक आहे. आता आपण काय करू आधी एकूण लिहून घेऊ. एकूण किती आहे? पैशांची किंमत 9,500 रुपये दिली. ठीक आहे. आणि प्रमाण किती आहे? प्रमाण रेशो. ठीक आहे. रेशो
बघा रेशोमध्ये किती दिलेलं आहे मित्रांनो, तर आपण काय करू, लिहूनच घेऊ. गाय, म्हैस आणि बैल. ठीक आहे. याचा रेशोमध्ये किती दिलेला आहे, गाय 4 आहे, म्हैस 6 आहे आणि 9. ठीक आहे. जर रेशोमध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि एकूण किंमत दिलेली आहे, तर काय करायचं, या रेशोंचा सुद्धा तुम्ही काय करायची, बेरीज करून घ्यायची. जर तुम्ही यांची बेरीज करसाल तर काय येणार मित्रांनो, ती 4 + 6 अधिक 9 जर केलं तुम्ही तर किती येणार मित्रांनो, तर ती 19 आहे. बरोबर आहे. आता हे झाला एकूण रेशो तुमचा. काय झाला, एकूण रेशो झाला आणि एकूण रुपये. आता हे एकूण रेशो बरोबर एकूण रुपये असणारच आहेत. ठीक आहे. कारण की इथं ज्या प्रकारे तुम्ही गाय, म्हैस, बैल यांची टोटल करून 9,500 रुपये जसे केले, तसं रेशोंची सुद्धा त्यामध्ये तुलना होते. तिथे फक्त तुम्हाला काय करायचंय, एकूण रुपये जे आहेत त्यांना तुम्ही एकूण रेशोनी भाग द्या. म्हणजे त्याचा फायदा काय होईल, तुम्हाला एका रेशोची किंमत मिळेल. ठीक आहे. प्रत्येक वेळेस काय करा, तुम्ही एका रेशोची किंमत किती आहे काढून घ्यायची. ती कशी काढणार, इथं तुम्हाला एकूण गाय, म्हैस, बैल किती रुपयात झाले ते माहीत आहे आणि एकूण रेशो किती होतो ते सुद्धा माहीत आहे. त्यामुळे काय करायचं, एका रेशोची किंमत काय करायची, एकूण रुपये भागीला एकूण रेशो, याला सॉल्व्ह करून घ्या. किती येणार आहे एका रेशोची किंमत, तर बघा 19 5 95. ठीक आहे. जे 2 शून्य, एका रेशोची किंमत किती आली, 500 रुपये. ठीक आहे. एकूण एका रेशोची किंमत इथे तुम्हाला मिळाली आणि टोटल रेशोची किंमत किती आहे, 9,500. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं किती, म्हशीची किंमत. तर रेशोमध्ये म्हशीची किंमत किती आहे प्रमाणामध्ये, तर ती 6 आहे. बरोबर आहे. काय, एकूण म्हशी किंमत रेशोमध्ये किती आहे, 6 आहे आणि रुपयामध्ये काढायसाठी काय करावं लागेल, जसं इथं एक रेशोची किंमत आपल्याला मिळाली आहे 500 रुपये, तसंच तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, 6 रेशोची काढायसाठी काय करावं लागेल, 6 गुणिले 500 करावं लागेल तुम्हाला. म्हणजे किती येणार आहे, 6 पंच 30. 3,000 रुपये ही एका म्हशीची किंमत असणार आहे. ठीक आहे. एका ऑप्शनमध्ये आहे 3,000 रुपये दिलेले आहे. ते जर समजा आपल्याला विचारलं असतं, गायची किंमत सांगा, तर गाय रेशोमध्ये किती मित्रांनो, 4 आहे. बरोबर आहे. रेशोमध्ये 4 आहे. रुपयामध्ये काढायचं म्हटलं काय करावं लागेल, 4 गुणिले 1 रेशोची किंमत किती होती, 500 रुपये. 4 रेशोची किती असेल, 4 पंच 20. किती, 2,000 रुपये ही गायची असती. ते जर तुम्हाला 9ची म्हणजे बैलची काढायची असती तर काय करावं लागेल, 9 गुणिले 500 करावं लागेल. तर तुम्हाला बैलाची मिळेल 9 5 45, 4,500 ही बैलांची किंमत मिळेल रुपयामध्ये. ठीक आहे. रेशोमध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. म्हणलं कसा आपण उपयोग करून घेतला, की रेशो तुम्हाला रुपयामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. रुपयाचा रेशोमध्ये कन्व्हर्ट करून तुम्हाला एकूण रेशोची किंमत घेऊन टोटल रेशो त्यांना भाग दिला तर तुम्हाला एका रेशोची किंमत मिळेल, म्हणजे एका प्रमाणाची किंमत मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही एका रेशोची जर किंमत काढली तर तिघांची सुद्धा किंमत तुम्ही सहजासहजी काढू शकता. ठीक आहे. आपल्याला म्हशीची विचारली होती पण आपण तिघांची करून घेतली. ठीक. अजून एक उदाहरण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. आता बघा, त्याच पॅटर्नचं उदाहरण आहे. काय म्हणलंय बघा, एका व्यवहारात झालेला 7,200 रुपये नफा यांना अनुक्रमे 2/3, 3/4 या प्रमाणात वाटल्यास चा वाटा किती. ठीक आहे. आता बघा इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, एकूण व्यवहारात नफा झालेला दिलेला आहे. एकूण नफा किती दिलेला आहे तुम्हाला रुपयामध्ये, 7,200 रुपये दिलेला आहे. बरोबर आहे. आता रेशोमध्ये किती दिलेला आहे, प्रमाणामध्ये किती दिलेला आहे, ए, बी आणि सी. ठीक आहे. किती दिलेला आहे, एचा 2 आहे, बीचा 3 आहे आणि सीचा 4 आहे. लक्षात घ्या मित्रांनो, त्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला उदाहरणात दिलेल्या अक्षर असतील, नावं असतील, शब्द असतील, त्याच किमती त्याच्या पकडायच्या असतात. ठीक आहे. इथं गोंधळ नाही जायचं, सर इथं तर असं दिलेलं नाही की एची 2 आहे, बीची 3 आहे. नाही, प्रश्नामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे सरळ सरळ सिक्वेन्समध्ये दिलेला असेल, त्या सिक्वेन्समध्ये तुम्ही पकडायचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही अदलाबदल करायचा नाहीये. जर तुम्ही इथं एची
2 आहे आणि तुम्ही जर एच्या जागी 3 लिहिला तर तुमचं उत्तर चुकणार आहे. ठीक आहे. तर इथे थोडी काळजी घ्यायची कॅल्क्युलेशन करताना. प्रश्न पुन्हा नीट वाचायचा. इथं बीचा वाटा विचारलाय. ठीक आहे. तर बीचंच उदाहरण काढायचं. त्यासाठी काय करावं लागेल? एकूण नफा किती दिलेला आहे मित्रांनो? 7,200 आणि रेशोमध्ये किती दिलेला आहे मित्रांनो? नफा 2, 3, 4 बरोबर. तर काय करणार आपण? टोटल रेशो घेणार. टोटल प्रमाण घेणार. एकूण प्रमाण किती आलेलं आहे? तर यांची बेरीज केल्यावर किती येणार आहे? 2 आणि 3 5, 5 आणि 4 9. ठीक आहे. 9 येणार आहे. आता इथं काढणार आहे आपण एका प्रमाणाची किंमत काढणार आहे. ते काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? एकूण नफा भागिला एकूण प्रमाण. ठीक आहे. ते किती आलेलं आहे? 9. आता इथे नफा असेल, एखादा व्यवहार असेल, एखादे रुपये असेल. ठीक आहे. तर तुम्ही घेऊ शकता. तर त्याला जर तुम्ही भाग दिला तर किती येणार आहे? 9 8 72. बरोबर आहे. 800 रुपये एका रेषेची किंमत मिळाली. बरोबर आहे. 9 8 72. 800 रुपये एका रेषेची किंमत मिळाली. आता बघा आपल्याला काढायची काय याची? बीची. पण बी रेशोमध्ये किती आहे? 3 आहे. आता 3 रेषेची काढायची म्हटल्यावर काय करावं लागेल? 3 गुणिला 1 रेषेची किंमत किती आहे? 800 रुपये. 3 गुणिला 800 करा. किती येणार आहे? 8 त्रिक 24. 2400 रुपये हा बीचा वाटा असणार. ठीक आहे. मिळाला. रेशोमध्ये किती? तो 3 आहे. ऑप्शनमध्ये 24 आहे का? आहे. ऑप्शन तुमचे इथे असू. अशा प्रकारे तुम्हाला उदाहरणं सोडवायची. मग बाकी कोणता फॉर्म्युला वगैरे वापरायची गरज नाही. सिंपल सगळ्यात सोपं शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळ वाचेल. किती वेळ लागतो तुम्हाला? काहीच वेळ लागत नाही. सांगायला तुम्ही सांगतो म्हणून तुम्हाला वाटत असेल की नाही वेळ लागतोय. पण एकदा तुम्ही या पद्धतीनं हे उदाहरणं सोडवायला सुरुवात केली ना, मधून ते 20-25 उदाहरणं अशी सोडवले, तर तुम्हाला कधीच पार्टनरशिपचा प्रश्न, भागीदारीवरचा प्रश्न कधीच चुकणार नाही मित्रांनो. फुकटचे मार्क्स आहेत फुकटचे. गुणोत्तर प्रमाण सुद्धा तेच तसंच आहे. फ्रीचे मार्क आहेत. हा प्रश्न पडला म्हणजे तुमचा मार्क चुकणार नाही याची गॅरंटी देतो. फक्त या पद्धतीने तुम्ही सोडून बघा. त्याच्यानंतर बघा तिसरं उदाहरण आणि सगळे टाईप मी कव्हर करणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्याला असं नको वाटायला, की सरनं हा टाईप शिकवला नाही, आता परीक्षेला हा पडला, मग मला तो आला नाही, माझा 1 मार्क गेला. असं होणार नाही मित्रांनो. आपण ज्या ज्या पद्धतीवर प्रश्न विचारू शकतात परीक्षेला, त्या सगळ्या पद्धती, ते सगळे प्रकार आपण इथे बघत असतो. उदाहरणार्थ घेऊन नाही किंवा शिकवलं प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल या लेवलला आपण शिकवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी नक्कीच तुम्ही मित्रांनो लेक्चरला लाईक करायला विसरायचं नाही आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ठीक आहे. बस एवढा सपोर्ट करा जेणेकरून तुम्ही तर भरती होसाल आणि थोडंसं आमचं नाव होऊन जाईल. ठीक आहे. चला बघा 6,800 रुपये दिलेले आहेत. किती? 6,800 रुपये ABC या तिघांना अनुक्रमे 4, 5, 8 या प्रमाणात वाटल्यास A ला B पेक्षा किती रुपये कमी मिळाले? ठीक आहे. इथं काय करायचं आपल्याला? वाटा पडलेला आहे. एकूण रुपये किती आहे? एकूण रुपये आहेत किती? तर तेच 6,800. बरोबर. एकूण रुपये. वाट्याचं तिघांचे वाटे पडले. कोण कोण येतात? ए आहे, बी आहे आणि सी आहे. ठीक आहे. आणि यांचं प्रमाण किती दिलेलं आहे? एचं 4 दिलेलं आहे, बीचं 5 दिलेलं आहे आणि सीचं 8 दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं ए आणि बीचं किती कमी आहे. ठीक आहे. एला बी पेक्षा किती मिळालं? आता रेशोमध्ये किती आहे मित्रांनो? एकनीच कमी आहे ना. एक रेशोनी कमी येतो पण. बरोबर आहे. तोच एक रेशोची किंमत तुम्हाला इथं काढायची. आधी काय करणार आपण? एकूण प्रमाण काढून घेणार. एकूण प्रमाण किती आहे? 4 अधिक 5 अधिक 8 किती झालं? 8 आणि 4 12, 12 आणि 5 17. बरोबर आहे. 17 आहे. हेच आपण वापरून काय करतो? आपण एका रेषेची किंमत काढतो. एकूण रुपये किती झाले? 6,800 रुपये. त्याला भागीला एकूण प्रमाण 17. 17 68 होतात. बरोबर आहे. म्हणजे एका रेषेची किंमत किती आली? 400 रुपये.
आली ना? आणि इथे ए आणि बी यांच्यामध्ये रेशोमध्ये किती अंतर आहे? 1 आहे. आणि रुपयामध्ये मग किती असेल? तेवढंच असेल. एका रेशो एवढं. एका रेशोची किंमत किती आहे? ₹400 आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन अ तुमचं इथे अचूक उत्तर आहे. समजलं कशात काढलं तर? जास्त गिचगिच करायची गरज नाही, जास्त डोकं लावायची तर गरज नाही. सिंपल प्रश्न आहे. सगळ्यात सिंपल प्रश्न. सिंपल टॉपिक म्हणलं तरी चालतं. आता काही इथे सूत्र दिलीत तुम्हाला. आता हे सूत्र तुम्हाला मी आता थोडंसं वेगळं टाइप घेतोय आपण. ते सूत्रांची फक्त लक्षात ठेवण्यासाठी एकच सूत्र लक्षात ठेवायचं. कोणतंही एक लक्षात ठेवा. बघा, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर काय दिलेलं आहे? नफ्याचे गुणोत्तर दिलेलं आहे. ठीक आहे? आता हे गुणोत्तरामध्ये दिलेलं आहे तुम्हाला. आता हे जर समजा मला काढायचे मुदतीचे गुणोत्तर तर काय करावं लागेल? ही मुदत इकडे घेतली तर काय होईल? भागीला जाईल. नफा इकडे घेतला तर तो भागीला जाईल. काही जरी घेतलं तरी तिथे गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे जेव्हा ते इक्वलच्या इकडे आल्यावर ते काय होईल? भागाकार. जेव्हा मुदतीचं काढायचं असेल तर काय लक्षात ठेवायचं आहे? नफ्याचे गुणोत्तर भागीला भांडवलाचे गुणोत्तर लक्षात ठेवायचे. त्यानंतर भांडवल काढायचं असेल तर काय करावं लागेल? नफ्याचे गुणोत्तर भागीला मुदतीचे गुणोत्तर. हे लक्षात घ्या. जर मला 2 भांडवल आहे. ठीक आहे. भांडवल 20 धरू मोठे घेऊ आणि मुदत दिलेली आहे 2. नफा किती होईल? जर विचारलं तर काय करावं लागेल? सरळ सरळ 20 गुणिले 2 केल्यावर 40 येईल. हा काय नफा आहे. अशा प्रकारे सोडवायचं. तेच फक्त तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यूमध्ये असेल किंवा दुसऱ्या. आता हेच जर मी म्हटलं 40 नफा आहे. ठीक आहे. आणि मुदत 2 आहे. भांडवल सांगा काय आहे? भांडवल काढायचं. काय करावं लागेल? नफा भागीला मुदत करावं लागेल. किती येणार आहे? ₹20 असं करा. फक्त या फॉर्म्युल्याच्या बेसवर समोरचे प्रश्न आहेत. पण बघा ट्रिक समजून घ्या प्रश्नांची. नक्की तुम्हाला कितपत वापरता येईल आणि कितपत नाही. ठीक आहे. हा प्रश्न काय म्हणतो? रमेश आणि सुरेश यांच्या नफ्याचे गुणोत्तर 1:4 आहे व मदतीचे गुणोत्तर 50:8 आहे. तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? तर काय काढायचं म्हटल्यावर काय करावं लागेल? नफ्याचे गुणोत्तर गेला मुदत बरोबर? नफ्याचे गुणोत्तर एवढं करायचं. नफ्याचे गुणोत्तर किती मित्रांनो? 1:4 आहे. ठीक आहे. आणि मुदतीचं किती आहे? 5:60 आहे. जर तुम्ही अपूर्णांकाची बेरीज, गुणाकार, भागाकार कसा करायचा हे जर मला माहीत नसेल तर याच्यावर सुद्धा आपण एक बेसिक लेक्चर घेतलेलं आहे. तर ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता. आपल्या महाराष्ट्र पोलीसच्या प्लेलिस्टमध्ये हे सगळे लेक्चर तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघायला मिळतील. डे 1 पासून ही लिस्ट बघून घ्या तुम्ही. नक्कीच फायदा झाला. आता बघा इथे या 2 पूर्णांक संख्या दिल्यात आणि इथे भागाकार. तर आपण काय करतो? अपूर्णांकाचे जेव्हा फ्रॅक्शन व्हॅल्यू जेव्हा आपण सोडत असतो तेव्हा काय होतं याला जेव्हा गुणाकारामध्ये आपण कन्व्हर्ट करतो, जे छेदामध्ये आहे ते अंशामध्ये जातं आणि जे अंशामध्ये आहे ते छेदामध्ये होतं. जेव्हा आपण त्याला गुणाकार कोणती जी सेकंड व्हॅल्यू दिलेली आहे ती होती, समोरची नाही. ठीक आहे. आता फ्रॅक्शन चेंज झालेली आहे. आता भाग जातो बघा 4 एके 4, 4 दुनी 8. गुणाकार म्हणल्यावर समोरासमोर गुणाकार होतो. कारण की अपूर्णांकाच्या भागाकार, बेरीज आणि गुणाकार या चॅप्टरमध्ये आपण डिटेल्समध्ये म्हणजे कसा आपण पोडोमारचे नियम वापरून गुणाकार भागाकार करू शकतो हे घेतलेलं आहे. तर नक्कीच ते लेक्चर बघून घ्या मित्रांनो. बिना बेसिकच्या तुम्हाला कोणतंच चॅप्टर समजणार नाही. प्रत्येक चॅप्टर तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग आता समोरासमोर गुणाकार करा. काय येणार आहे? 2 येईल आणि खाली 5 आहे. याला जर गुणोत्तरामध्ये लिहायचं असलं तर कसं लिहिणार आम्ही? 2 5. ठीक आहे. जे भांडवलाचं गुणोत्तर बरोबर काय आलं?
2 5 आहे एक ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन ड तुमचे ते अचूक उत्तर. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर हा फॉर्म्युला माहीत असेल, भांडवल काढायचं असेल तर काय करावं लागेल, गुणोत्तर नफा काढायचा असेल तर काय करावं लागेल, मदत काढायचं असेल तर काय करावं लागेल. हे फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं तेवढेच आवश्यक आहे. ठीक आहे. मित्रांनो, लेक्चर आवडत असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ठीक आहे. बघा मित्रांनो, 5वं उदाहरण आहे. प्रत्येक उदाहरण आपण थोडंसं वेगळं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा, भिकोबाने ₹4,000 5 महिन्यासाठी, तुकारामाने ₹3,000 4 महिन्यासाठी एका व्यवहारात गुंतवले. त्यांना एकूण नफा झाला ₹1,600. तर भिकोबाचा नफ्यातील वाटा किती? ऑप्शन दिला आहे 600, 1200, 800 आणि 1000. ऑप्शनकडे बघूच नका. सरळ सरळ तुम्हाला सांगतो काय करायचंय. हे बघा, पुढे हे भिकोबा. ठीक आहे. तर घ्या गुणोत्तरात चिन्ह आणि एक साईड घ्या तुकार. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण भांडवल गुणीला मुदत करतो तेव्हा नफा मिळतो, बरोबर आहे. आधी उदाहरणात बघितलं आपण, त्याच प्रकारे आपण करणार आहोत. आता इकडे भिकोबा आहे, याने किती गुंतवले होते? ₹4,000. किती महिन्यासाठी? 5 महिन्यासाठी. ठीक आहे. तर इथं काय आहे? भांडवल गुणीला मुदत हे केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. सेम तसंच तुकारामचं करायचंय. ₹3,000 कितीसाठी गुणवले यांनी? 4 महिन्यासाठी. आता हे सॉल्व्ह करायसाठी तुम्हाला फक्त काय करायचंय, जे जे सेम आहेत ते अंक कटून जातील. ठीक आहे. 3 0 3 0 अशी कटलं. ठीक आहे. जेवढं त्याला लहान करतील तेवढं. खाली काय उरेल? 4 गुणीला 5, 3 गुणीला 4 होते. ठीक आहे. आता काय होते, ते 4 4 सेम आहे, कट करून घ्या. कमी करत चालायचं. काय उरेल? 5 आणि 3. आता काय कटणार आहे का? नाही. आता हे जे गुणोत्तर आलेलं आहे, हे काय आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला? भाग म्हणजे भांडवल गुणीला मुदत केल्यानंतर जो काही रेशो तयार झालेला आहे तो कशाचा असणार आहे? नफ्याचा असणार आहे. हा आहे त्यांचा नफा, एकूण नफा. हा काय नफा रेशोमध्ये, पण पैशामध्ये किती दिलेला आहे नफा यांनी? ₹1,600 दिलेला आहे. बघा उदाहरणात, ₹1,600 एकूण नफा यांनी दिलेला आहे. ठीक आहे. आता हा झाला 5 रेशो भिकोबाचा, हा 3 रेशो तुकारामाचा. आपल्याला कोणाचा विचारलाय? भिकोबाचा. एकूण नफा भागीला काय करतो आपण? एकूण रेशो करतो. ठीक आहे. माहिती आहे ना, आधीच्या उदाहरणात केलं ना. तर एकूण रेशो किती आहे? 5 अधिक 3 केल्यावर किती मिळणार आहे? 8 रेशो हा एकूण आहे. आपल्याला एका रेशोची किंमत काढायची. कशी काढतो? इथे काय करावं लागेल? एकूण नफा भागीला एकूण रेशो करावा लागेल. किती आहे तो? 200 येईल. आता ही मिळाली एका रेशोची किंमत. आपल्याला काढायची भिकोबाची. भिकोबाची रेशोमध्ये किती येणार पाहिजे? भिकोबाचा नफा काढायचा आहे ना. रेशोमध्ये किती येतो? 5 रेशो. ठीक आहे. आता एका रेशोची किंमत किती आहे? 200. 5 गुणीला काय करावं लागेल? 200 करावं लागेल. किती येणार आहे ते? 5 दुनी 10. ₹1000 हा एक ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शन ड तुमचं उत्तर आहे. कसं केलं समजलं मित्रांनो? भिकोबा आणि तुकाराम या दोघांची साईड लिहून घेतली आपण. ठीक आहे. भिकोबाने 4,000 गुंतवले ते 5 महिन्यासाठी, तुकारामाने 3,000 गुंतवले 4 महिन्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामध्ये नंतर आपण जे सेम सेम दिसणारे अंक ते कट केले. पहिल्यांदा 0 0 कमी करून घ्यायचे. कारण की आपल्याला काढायचा रेशो. भांडवल गुणीला मुदत मुदत केल्यावर काय मिळतो? नफा मिळतो आणि तो आपल्याला रेशोमध्ये काढायचा होता. तो आपण रेशोमध्ये घेतला, गुणोत्तर प्रमाणामध्ये घेतला. तर ती सिक्वेन्स आपण स्टेप बाय स्टेप करत आलो. त्याच्यानंतर आपल्याला काय रेशो मिळाला? तर रुपयामध्ये किती आहे तो? ₹1,600 आहे आणि रेशोमध्ये किती आहे एकूण? 8 रेशो आहे. एका रेशोची किंमत बरोबर किती? 1600 भागीला 8 केल्यावर किती मिळालं तुम्हाला? ₹200. 200 रेशो. एका रुपयाची किंमत, एका रेशोची ₹200 ही किंमत मिळाली. आणि भिकोबाचा नफा किती रेशो आहे? 5 रेशो आहे.
रुपयामध्ये करायचं त्याला म्हणजे 5 गुणिला एका रेषेची किंमत 200 करून घेतली. 5 गुणिला 200 केल्यावर किती मिळाली? ₹1000. ऑप्शन ड तुमचं इथे उत्तर मिळालं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला विकोबाचा नफ्याचा वाटा मिळाला. आता हा 1000 मिळाला. ते जर तुम्हाला विचारलं तुकारामाचा किती मिळणार आहे तो? 1600 वजा 1000 केल्यावर किती मिळणार आहे? 3 रेशो किती मिळेल? 3 गुणिला 200 बी करू शकता. तर 1600 वजा 1000 बी करू शकता. ते तुकारामाचा ₹600 त्याचा नफा आहे. नेक्स्ट उदाहरण सेम त्या टाईपचं आहे मित्रांनो. बघा येतं का तुम्हाला? श्यामराव. 2 व्यक्ती कोण आहे? एक श्यामराव आहे आणि एक रामराव आहे. ठीक आहे. श्यामरावाने किती रुपये गुंतवलेत? ₹10,000 गुंतवले 3 वर्षासाठी आणि रामरावांनी ₹8,000 2 वर्षासाठी. श्यामरावांना ₹3,000 नफा मिळाला तर रामरावचा वाटा किती? आता इथे बघा एकूण नफा नाही दिलेला आहे, श्यामरावचा नफा दिलेला आहे. ठीक आहे. आधी रेशो काढून घ्या तुम्ही, दोघांचा किती येतो. आता ते सूत्र वापरायचं आपल्याला भांडवल गुणिले श्यामरावचं भांडवल किती होतं? ₹10,000. तिथं वर्ष आहे, आधीच्यात महिने होते. ठीक आहे. आधीच कॉमन सम करून घ्यायचं. एखाद्या उदाहरणात तुम्हाला वर्ष आणि महिना जर दिला असेल तर वर्षाला महिन्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे. आता इथं दोन्ही याच्यात वर्ष दिलेले आहेत. बघा इथं वर्ष दिले, इथं वर्ष दिलेले. ठीक आहे. त्यामुळे मी ते 3 आणि 2च घेणार. पण एका ठिकाणी तुम्हाला जर महिने दिले आणि एका ठिकाणी वर्ष दिले तर वर्षाला महिन्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. इथं काय 3 वर्ष. ठीक आहे. रामरावांनी ₹8,000 गुंतवले किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. आता हे भांडवल आणि मुदत आली. आता करा जे सेम आहेत ते कट करून घ्या. इकडं 3 शून्य आहेत, इकडं 3 शून्य कट केले. गुणाकार करून घ्या यांचा उरलेल्यांचा. 6×3 = 30. इकडे घ्या 8 दुनी 16. अजून काही रेशो कमी होतो का? होतो मित्रांनो. 2चा 2नी भाग द्या. इथे होतं 15, इथे होते 8. हा कशाचा रेशो मिळाला आपल्याला? डायरेक्ट नफ्याचा. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला श्यामरावांचा नफा दिलेला आहे. आता श्यामरावचा रेशो मध्ये किती आहे? 15 आहे. बरोबर आहे. श्यामराव हा रेशो दिलेला आहे. आणि रुपयामध्ये किती आहे श्यामराव? ₹3,000. बरोबर आहे. जर 15 रेशोची किंमत ₹3,000 आहे तर 8ची किती हे काढायचं आपल्याला. त्यासाठी काय करावं लागेल? फक्त तुम्हाला 3,000 भागीला 15 रेशो. ठीक आहे. एका रेशोची किंमत काढण्यासाठी हे करावं लागेल तुम्हाला. 15 भागी 3,000 भागीला जर 15 केलं तर किती येणार? म्हणून 15 × 30. एका रेशोची किंमत किती येते? ₹200. आता काढायची आपल्याला रामरावची. रामराव रेशो मध्ये किती आहे? 8. रुपयामध्ये काढायसाठी काय करावं लागेल? एका रेशोनी गुणावं लागेल. म्हणजे 8 गुणिला 200. 8 दुनी 16. ₹1,600 रामरावला मिळतील. किती? ₹1,600. एक ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन तुमचं इथे उत्तर आहे. समजा कसं काढलं तर म्हणजे तुम्हाला इथे जर एका रेषेची जरी किंमत दिलेली असेल तर त्याच्यावरून तुम्ही एका रेषेची किंमत काढू शकता. जर तुम्हाला एकूण टोटल नफा दिलेला असेल रुपयामध्ये किंवा तो काही व्यवहार असेल तर तो सुद्धा घेऊन तुम्ही इथे उदाहरण सोडू शकता. ठीक आहे. समजलं तुम्हाला? प्रत्येक टाईप इथे मी कव्हर करतो. लेक्चर आवडला असेल मित्रांनो प्लीज लाईक करायचं आहे. काही आवडलं जर काही अडचण आली तुम्हाला तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याला कव्हर करू शकतो. पण तुमचा रिस्पॉन्स असणे, तुमच्या कमेंट असणे आवश्यक आहे, कारण तेव्हाच मला कळेल की तुम्हाला समजत आहे की नाही. ठीक आहे. चला समोर जाऊया. 7वं उदाहरण आहे मित्रांनो. लक्षात घ्या प्रश्न काय म्हणतोय? तिने ₹4,500 2 वर्षासाठी व रामने ₹6,000 3 वर्षासाठी एका धंद्यात गुंतवले. ठीक आहे.
त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी रामला 1200 रुपये मिळाल्यास हरीचा वाटा किती? आता जे मागचं उदाहरण होतं त्या टाईपचं असेल. तर ठीक आहे. सेमच उदाहरण आहे, फक्त किमती चेंज झालेल्या आहेत. हे तुमचं राहील होमवर्क. ठीक आहे. मागचं जसं उदाहरण आहे, सेम त्या पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये करायचं आहे. कमेंट करताना लक्षात घ्या मित्रांनो, उदाहरण 7 आणि मग त्याचा ॲन्सर लिहायचा. ठीक आहे. तेव्हा मला कळेल की एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या उदाहरणाचं उत्तर दिलं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. ठीक आहे. हे तुमचं होमवर्क आहे. सेम 7चा जो पॅटर्न आहे तो 7ला आहे. त्यामुळे तुम्हाला मी होमवर्क दिलं आहे. ठीक आहे. आणि मला कमेंट करायचं आहे, म्हणजे तेव्हा समजेल मला की खरंच तुम्ही किती बघताय लक्ष देऊन, खरंच अभ्यास करतायत का टाईमपास करताय. तर बघा मित्रांनो, उदाहरण 8वं इथं दिलेलं आहे. हे घेऊया आपण. काय एने ₹10,000 भांडवल गुंतवून सुरू केला. ठीक आहे. 8 महिन्यानंतर ₹5,000 गुंतवून बीने भागीदारी स्वीकारली. ठीक आहे. जर त्यांचा वर्षाअखेर ₹20 नफा झाला तर बीचा नफ्यातील हिस्सा किती? ठीक आहे. बीचा नफ्यातील हिस्सा किती? सेम तसंच आहे. काय करायचं मित्रांनो? आधी एची बाजू लिहून घेऊ, नंतर बीची घेऊ. ठीक आहे. किती भांडवल याने गुंतवलंय? ₹10,000. कितीसाठी? आता इथे तुम्हाला टाईम दिलेला नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो, इथे समोर तुम्हाला वर्षाअखेर म्हणजे एका वर्षासाठी तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. एकाच वर्षाचा कालावधी आणि समोर तुम्हाला बीने 8 महिन्यानंतरच गुंतवले, म्हणजे काय इथे तुम्हाला ट्विस्ट बघायला मिळाला. आता बघा, इथे तुम्हाला वर्ष वगैरे असं मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे. आता बीने किती गुंतवले? ₹5,000. आता एका वर्षामध्ये 12 महिने आहेत, बरोबर आहे. आता 8 महिन्यानंतर जर गुंतवणारा व्यक्ती आहे, तर समजा तो आता एने जानेवारीमध्ये गुंतवले आणि बीने 8 महिन्यानंतर, म्हणजे तो कधी गुंतवतोय? सप्टेंबरमध्ये गुंतवतोय. त्याचं वर्षाअखेर किती महिने गुंतवणार आहे तो? तर 12 वजा 8 करा, दिलेले आहे. किती उरणार आहे? 4. 4 महिने गुंतवणूक आहे. एची पूर्ण वर्षभर आहे. ठीक आहे. कारण तो जानेवारीपासून आला. बी नंतर मध्ये जॉइन झाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एका वर्षाला महिन्यामध्ये कन्व्हर्ट करून 12 लिहिलंय. समोर बघची स्टेप बघा आता काय. आता सेम तुम्हाला प्रमाण मिळालेले आहे. ते माहीतच आहे. ते सेम आहे, ते कट करून घ्या. इथे बघा 4 एक 4, 4 त्रिक 12. ओके. आता इथे बी तुम्ही करू शकता 5 एक 5, 5 दुनी 10. ठीक आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी इथे शिकवायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे मी डायरेक्ट स्टेप घेत नाही. ठीक आहे. 5 इथंच अशीच ठेवतो. बघा काय उरलंय? 10 उरले. इथे 3 उरलं. इकडे काय उरले? 5 गुणीला 1 उरलंय. ठीक आहे. तर इथे 10 गुणीला 3 केल्यावर किती येणार आहे? 30 आणि इथे 5 एक 5. डबल 5 ने भागला तर बघा 5 एक 5, 5 सक 30. नफ्याचं गुणोत्तर मिळालंय 6 1. ठीक आहे. ते फायनल उरलेली संख्या आहे ती नफा आहे. आता इथे बघा, एकूण वर्षाअखेर काय म्हणणे, जर त्यांना वर्षाअखेर ₹21 नफा मिळाला. आता हा एकूण दिलेला आहे. ठीक आहे. कसं ओळखलं मी? कारण की इथं कुठं मेन्शन केलंय का? किंवा एचा नफा ₹21 आहे का बीचा नफा आहे? असं नाही. काहीच दिलेलं नाहीये, म्हणून इथे जी टोटल रक्कम दिलेली आहे ती एकूण नफ्याची दिलेली आहे आणि त्यातून आपल्याला बीचा नफा किती हे काढायचं आहे. लक्षात घ्या. टोटल एकूण जो नफा झालेला आहे रुपयामध्ये, तो किती आहे? 2100 आहे आणि जर रेशोमध्ये जर काढला तुम्ही प्रमाणामध्ये, तर तो किती आहे? 6 अधिक 1 7. ठीक आहे. इथं काढणार आहे आपण एका रेशोची किंमत. तर 2100 भागीला 7 जर केलं तुम्ही, तर एक रेशोची मिळणार आहे किंमत. ती किती येणार आहे? ₹300. काय? 7 त्रिक 21, 7 ने भाग जातोय. ठीक आहे. ₹300 एकाची मिळणार आहे. आणि तेच आपल्याला काढायचे बीच्या रेशोची. तर बीचा नफाचा रेशो किती आहे? एकच रेशो आहे. मग बीचा नफा किती आहे? मित्रांनो तो ₹300 असणार आहे. कारण की रेशोने सुद्धा तो एकच आहे. आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन अ तुमचं इथे असं तर असेल. समजलं कसं केलं ते? जर तुम्हाला मेन्शन दिलेलं नसेल,
उदाहरणार्थ तुम्हाला हे कॅल्क्युलेशन समजून घ्यावं लागेल. प्रश्नाचं रीडिंग तुमचं करेक्ट असलं पाहिजे. मग उदाहरण बघा इथे काय दिलंय? काय म्हणतोय प्रश्न? ए ने 21,000 रुपये गुंतवले. ठीक आहे. किती? ए ने 21,000 भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. आणि 6 महिन्यानंतर ब ने 30,000 रुपये गुंतवून त्या व्यवसायात भागीदारी स्वीकारली. 8 महिन्यानंतर क ने 35,000 रुपये गुंतवून व्यवसायात भागीदारी स्वीकारली. वर्षाअखेर 12,400 रुपये नफ्यापैकी बचा हिस्सा किती? ठीक आहे. म्हणजे टोटल तुम्हाला दिलेलं आहे. फक्त बचा हिस्सा काढायचा. बघा, आधी काय घेणार आपण? आता इथे 3 व्यक्ती आले ना? अ, ब, क. ठीक आहे. आता 3 व्यक्ती आले तर ते तरी पण तुम्हाला सेम पॅटर्न यूज करायचा आहे. भांडवल किती आहे? 21,000. बरं आहे. किती दिवसासाठी गुंतवलंय? हे दिलेलं नाहीये. म्हणजे एका वर्षासाठी आहे. म्हणजे काय? 12 महिने. आता ब ने किती आहे? 30,000 रुपये गुंतवलेत. नंतर घेऊया. किती दिवसासाठी? तर हा 6 महिन्यानंतर जॉइन झाला म्हणजे किती पुढचे 6 महिने होता वर्षाच्या शेवटपर्यंत. नंतर क किती 8 महिन्यानंतर आला. किती गुंतवले? 35,000. 8 महिन्यानंतर आला म्हणजे किती उरणार आहेत? 4 महिने बाकी होते तेव्हा आलेला आहे. ठीक आहे. आता जे सेम सेम आहे ते कट करणार. 3 शून्य 3 शून्यशी कटले. इथले 3 शून्य गेले. इथले 3 शून्य. ठीक आहे. आता बघा 12, 6 आणि 4 याला एकाच संख्येने भाग जातो. म्हणजे 2 बी पकडले चालते. इथे 2 उरतील. 3 आहे. म्हणजे 6. ठीक आहे. ओके. आता करा तुम्ही खाली येऊन गुणाकार. बघा 21 गुणिले 6 30 गुणिले 3 आणि 35 गुणिले 2. ठीक आहे. आता अजून काय कट करता येईल का? तर तिन्हीमध्ये एक एक तरी कट आहे बघा. एक बे इथे 15 ने जातो आणि इथे 3 न जाईल. 2 ने म्हणजे एका एकाला जाईल हा. एका वेळेस एकाच संख्येलाच भाग देता येईल तुम्हाला. ठीक आहे. जे सेम आहेत ते या दोन्हीपैकी एक तरी संख्यांना भाग देतात. असं नाही की तुम्ही इथले 2 काढले तिथले असं नाही करायचं. आता अजून संख्या लहान झाली. 21 गुणिले 3 15 गुणिले 3 आणि हे 35. ठीक आहे. आता काय येणार आहे? अजून काय घडतं त्याच्यात? त्या काय काढायचंय? वर्षाअखेर येणार आहे. बघू द्या आधी मला. ठीक आहे. चला सॉल्व करा. 21 त्रिक 63, 15 त्रिक 45 आणि 35. ठीक आहे. आता एकूण टोटल तुम्हाला काढायची. जर तुम्ही यांची बेरीज केली किती येते मित्रांनो? एकूण रेशो घ्या आधी. 80 80 आणि 43. ते चुकतंय असं वाटतंय मला. ते रेशो यामध्ये चुकलोय. परत बघा. ब आणि क. ठीक आहे. 2100 गुणिले 12 30,000 गुणिले 6 35,000 गुणिले 4. 2 3 आणि 6. त्याच्यानंतर
1 3 शून्य तर कटलेले होते. 15 आणि 3 काय होणार आहे? 20 गुणिले 3 15 गुणिले 3 35 ते सोडते तरी. नाही नाही व्हायचं. तर ठीक आहे. किती येत होतं? 63 45 35. बेरीज करून घ्या. एकूण किती आहे? आणि यांची टोटल किती येते? तर 85. असं वाटतंय मला. तिथे 80 आणि ते उदाहरण तुम्हाला मी सांगतो, थोडंसं काहीतरी करेक्शन आहे इथं संख्यामध्ये, त्याच्यामुळं कॅल्क्युलेशन येत नाहीये. आपण समोरचं उदाहरण घेऊ. बघा मित्रांनो, एक लास्ट उदाहरण आहे आपल्या इथे. ने 16,000 रुपये गुंतवले एका व्यवसायामध्ये. त्यानंतर काही महिन्यानंतर बीने 12,000 रुपये गुंतवले. हे भागीदारी स्वीकारली. वर्षाअखेर 4,600 रुपये नफ्यापैकी 1,400 रुपये बला मिळाले, तर बने किती महिन्यासाठी भांडवल घेतलं? इथं तुम्हाला महिने काढायचे. ठीक आहे, इथं अ घेतलं आपण, इथे ब घेतलं. इथे तुम्हाला अचं तर माहिती आहे, पूर्ण त्यांनी 16,000 रुपये 12 महिन्यासाठी गुंतवले होते आणि वर्ष अखेर. आता ब महिनाच काढायचा आहे ना आपल्याला, कारण की इथं महिना विचारलं, वर्ष नाही विचारलं. आणि बनी 12,000 रुपये गुंतवले होते. इथं टाइम दिलेला नाहीये कितीसाठी. तर लक्षात घ्या, जर तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही इथे रेशो काढू शकता. काढू शकता. आधी 0 कट करून घ्या. 12 1 12, 12 1 12. ठीक आहे. हे उरणार काय? 16. इकडे उरणार आहे एक्स. आता तुम्हाला एक सांगतो, इथं वर्षाअखेर किती मिळाले आहेत? 1,600 रुपये. 4,600 रुपये एकूण नफा झालेला आहे. ठीक आहे. एकूण नफा. एकूण नफ्यापैकी बला किती मिळाले? 1,400 रुपये. लक्षात घ्या, 1,400 रुपये जर बला मिळाले, तर अला किती मिळणार आहेत? तर 4600 वजा 1,400 करा, म्हणजे किती मिळणार आहे? आता हे झालं तुमचं भांडवल प्लस याचं गुणोत्तर मिळालं तुम्हाला. ठीक आहे. भांडवल प्लस मुदतचं. आता एक नफ्याचं गुणोत्तर तयार करून घेऊ आपण. 0,0 7 4 गेले 2 आणि 3 3200 रुपये असा नफा झालेला आहे. ठीक आहे. इथे 2 शून्याशी 2 शून्य काढा. आता मिळालेला नफा. आता तुम्हाला काढायची मुदत. लक्षात घ्या, आपल्याला मुदत जेव्हा काढायची असेल तर काय करावं लागेल? नफा गेला भांडवल करावं लागेल. ठीक आहे. आपण जे उदाहरणात आधी बघितलं होतं. नफा किती आहे? 32 14 भागीला भांडवल किती आहे? 16 आहे, नाही ते एक्स आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, भागाकाराचा नियम तुम्ही जर शिकला असाल तर तो गुणाकारामध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे वरती एक्स जाईल आणि खाली 16 येतील आणि ते पूर्ण भाग नंतर कट होईल. बघा, 16 1 16, 16 2 32, बेग बे 14. ठीक आहे. म्हणजे तो उरणार काय मित्रांनो? एक्स बरोबर उरणार आहे फक्त काय? 7. त्यांची उरलेली संख्या आहे तीच काढायची होती आपल्याला. एक्स बरोबर काय आले? 7. म्हणजे काय? 7 महिने फक्त यांनी गुंतवलेले आहे. ऑप्शन ब तुमचं इथे अचूक उत्तर आहे.
आपल्याला एक्स काढायचा होता आणि तोच मुदत मिळणार होती. मिळाली. लेक्चर आवडला असेल मित्रांनो, नक्कीच लेक्चरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. लक्षात घ्या, पुढील एक चॅप्टर आपण घेणार आहोत. लागोपाठ चॅप्टर चालू आहे आणि जे क्वेश्चन तुम्हाला इथे मी सांगणार होतो, तिथं काहीतरी टायपिंग मिस्टेक असल्यामुळे कॅल्क्युलेशन येत नाहीत करेक्ट. तर ते चेक करून तुम्हाला सांगेन मी उद्याच्या लेक्चरमध्ये. रविवारीमध्ये मी ते क्वेश्चन आधी घेईन आणि देन नंतर आपण जो पुढचा चॅप्टर आहे आपला, त्या चॅप्टरकडे वळूया. त्या रविवारी आणि सरासरी सुद्धा गुणोत्तर प्रमाणाच्या अनुषंगानेच काही प्रश्न तुम्हाला त्याच्यावर येतात. तर तुम्हाला हे समजणं खूप आवश्यक आहे. तर गुणोत्तर प्रमाण हे चॅप्टर बघूनच तुम्ही पुढच्या चॅप्टरची तयारी करत जा. ठीक आहे. परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आता भेटूया आपण उद्या परत. हो, PDF तुम्हाला कुठे मिळते? आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळते. तर तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग. जय हिंद मित्रांनो.